पुणे येथील कोंढव्यामधून एका मुलीवर अत्याचाराची बातमी बाहेर आली आणि सगळीकडेच एकच चिंता व्यक्त केली जात होती. एक कुरिअर बॉय कुरिअर घेऊन एका घरात आला आणि त्याने त्या घरात घुसून त्या मुलीवर अत्याचार केले आणि तेथून तो फरार झाला. या घटनेमुळे कुरिअर कंपन्यांबद्दल एक चिंता आणि भीती सुद्धा लोकांच्या मनात बसली होती. मग पोलिसांनी या घटनेचा सखोल असा तपास केला आणि त्यांच्या तपासात जे सत्य बाहेर आलं, ते बघून सर्व शॉक झाले. कारण त्या दिवशी त्या मुलीच्या घरामध्ये जो तरुण घुसला होता, तो मुलगा हा तिचाच एक मित्र होता. आणि त्या दिवशी त्या दोघांमध्ये जे काही झालं, ते दोघांच्या संमतीने झालं. त्यात कोणतीही जबरदस्ती नव्हती. त्या दिवशी त्या दोघांमध्ये थोडासा वाद झाला आणि त्या वादामुळेच त्या मुलाने आपल्यावर घरात घुसून अत्याचार केले. ही खोटी बातमी त्या मुलीने पोलिसांना दिली. पण हे सत्य नेमकं बाहेर आलं तरी कसं? या पाताळधुंदी मुलीचा बनाव हा खोटा ठरला कसा? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये. एक तरुण कुरिअर बॉय बनून रात्रीच्या वेळी घरी आला आणि त्याने तोंडावर स्प्रे मारून मला बेशुद्ध केले आणि त्यानंतर माझ्यावर अत्याचार केले आणि तेथून तो फरार झाला आणि सेल्फी सुद्धा काढला आणि जर ही बातमी कुणाला सांगितली तर मी परत पुन्हा येईन, ही सुद्धा धमकी त्याने त्या मुलीला दिली. ही सर्व घटना त्या मुलीने पोलिसांना सांगितली आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. या मुलीवर झालेला अत्याचार बघून प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करत होता आणि त्या तरुणाला पकडण्याची मागणी पोलिसांकडे करत होता. पोलिसही शांत बसले नाहीत. त्यांनी 20 पथकं तयार केली. 600 पेक्षा जास्त पोलिस कामावर लावली आणि त्या तरुणाचा शोध सगळीकडे सुरू केला. त्यासोबतच त्या मुलीची चौकशी पोलिसांकडून सुरू होती. ती पोलिसांना सांगते, की तो तरुण घरी आला, त्याने माझ्या तोंडावर स्प्रे मारला, त्यामुळे मी बेशुद्ध झाले. मी त्याचा चेहरा बघितला नाही आणि ज्या सेल्फी काढून त्या तरुणाने मोबाईल तिच्याकडे दिला होता, त्या सेल्फीमध्येही त्या तरुणाचा चेहरा ब्लर होता आणि ती त्याला ओळखूही शकत नव्हती. आणि मोबाईल आणि लॅपटॉप त्या तरुणीने पोलिसांकडे देण्याआधी सर्व डेटा त्यामधून डिलीट केला होता. आणि ही एक गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली होती. त्या मोबाईल आणि लॅपटॉपमधले सर्व डेटा, सर्व चॅट्स, सर्व फोटोज डिलीट होते. फक्त तो एक सिंगल त्या मुलाचा ब्लर झालेला फोटो त्या मोबाईलमध्ये होता. पण मुलीची मानसिकता बिघडवू नये आणि तिच्याच भोवतीच तपासाची चक्र फिरवू नये म्हणून पोलिसांनी त्या तरुणावर शोध घेण्यास आपला पुढाकार घेतला. या मुलीची चौकशी सुरू असताना पोलिसांना तिच्यावर थोडा तरी संशय येत होता. त्या तरुणीची बॉडी लँग्वेज आणि तिला काहीच टेन्शन नव्हते. ती एकदम रिलॅक्सपणे पोलिसांना उत्तरं देत होती. पोलिसांना वाटले, की ठीक आहे, या मुलीला या घटनेचा धक्का बसला नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. सर्व पोलीस मिळून सर्व सीसीटीव्ही फुटेज सापडवत होते. त्या मुलाचा शोध घेत होते. सर्व पोलीस त्या मुलीच्या सोसायटीमध्ये जातात. तिथे सीसीटीव्हीच्या आधारे त्या मुलाचा शोध सुरू करतात. तेथील सर्व स्थानिक लोकांची चौकशीही करतात. पण त्यांना काहीच माहीत नव्हते. पण त्या सोसायटीच्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मुलगा त्यांना हातात कुरिअर घेऊन रात्रीच्या वेळी दिसतो आणि त्या मुलाची आयडेंटिटी ओळखली जाते. हा तोच मुलगा होता, ज्याने घरात घुसून त्या मुलीवर अत्याचार केले होते. मग एका चौकातून दुसऱ्या चौकात, एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर सर्व सीसीटीव्ही फुटेज सापडवत त्या मुलाचा शोध घेतला जातो. तो मुलगा नवले ब्रिजकडून बाणेरच्या दिशेने पोलिसांना जाताना दिसतो आणि सर्व पोलीस त्यालाच शोधत होते. त्या मुलाचा सीसीटीव्ही फुटेजमधील एक फोटो स्थानिक सर्व लोकांना दाखवला जातो आणि ओळखलं जातं, की हाच मुलगा होता, की तो त्या दिवशी त्या सोसायटीमध्ये आला होता. पण तेथील कोणालाही तो मुलगा व्यवस्थितपणे दिसला नव्हता. त्यामुळे ते सर्व नकार देतात. मग शेवटचा पर्याय म्हणून त्या तरुणाचा सीसीटीव्ही फुटेजमधील फोटो त्या तरुणीला दाखवला जातो. आणि ती तरुणी तो फोटो बघून थोडीशी शॉक होते आणि ती तरुणी पोलिसांना सांगते, की "मी बेशुद्ध झाली होती. त्यामुळे मला ओळखता येत नाही, की हा तोच मुलगा आहे." ती साफ नकार देते, की हा तोच मुलगा आहे. पण तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये पोलिसांना थोडा तरी संशय येतो. ती एकदम फ्रीज झाली होती. ती काही बोलत नव्हती आणि तिने पोलिसांना जो एक प्रश्न विचारला, त्या एका प्रश्नामुळे पोलिसांना तिच्यावर संशय हा दाट झाला. ती पोलिसांना विचारते, की "हा फोटो तुम्हाला कुठून मिळाला?" मग पोलीस आपली तपासाची चक्र त्या मुलीच्या भोवती फिरवायला सुरू करतात. पोलीस त्या मुलीचे मोबाईल रेकॉर्डिंग्स आणि चॅट सापडवायला सुरुवात करतात. पण पोलिसांकडे मोबाईल देण्याआधी तिने सर्व डेटा डिलीट केला होता. पोलीस त्या सर्व डेटाचा, कॉल रेकॉर्डिंगचा बॅकअप घेतात आणि तिचे सर्व कॉल रेकॉर्डिंग्स तपासायला सुरुवात करतात. त्या सेल्फी घेतलेल्या फोटोमध्ये पोलिसांना कळतं, की हा जो फोटो होता, त्या मुलाच्या तोंडावर जो ब्लर होता, तो त्या मुलीनेच एडिट केला होता. तिनेच बनवला होता
आणि स्वतःच मी परत येईल असा सुद्धा एक मेसेज केला होता. जे पोलीस त्या तरुणाच्या मागे लागलेले होते, ते त्या तरुणाला अटक करतात आणि त्याची चौकशी सुद्धा पोलिसांकडून केली जाते. या चौकशीमध्ये तो तरुण सर्व सत्य कबूल करतो, की तोच त्या मुलीचा एक मित्र आहे आणि तिनेच त्याला कॉल करून त्या दिवशी बोलावले होते. त्या दिवशी त्या दोघांमध्ये जे काही झाले ते सर्व एका संमतीने झाले होते. आणि हे सर्व पुरावे, ते कॉल रेकॉर्डिंग्स, ते सर्व चॅट पोलीस त्या मुलीसमोर ठेवतात. पहिल्यांदा तर ती सत्य कबूल करण्यास नकार देते. पण त्यानंतर ती सर्व सत्य कबूल करते, की तिनेच त्या मुलाला त्या दिवशी बोलावले होते आणि तो कुरिअर बॉय नसून तिचाच एक मित्र होता. त्या दिवशी त्या दोघांमध्ये थोडीशी भांडण झाली. त्यामुळे त्याला धाक बसावा आणि तो तिला कधी सोडून जाऊ नये या भीतीमुळेच तिने हा सर्व बनाव केला होता आणि पोलिसांमध्ये त्याची कंप्लेंट केली होती. या घटनेमुळे आता पोलिसांना त्या मुलीच्या मानसिकतेवर सुद्धा एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. त्या मुलीची मानसिकता काही ठीक नसल्याचं एका तपासात उघड झालं आहे. हे दोघंही आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि या घटनेचा आता शेवट काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.